त्याचं नाव आहे प्रोटेक्शन फ्रॉम ॲनिमल टू ॲग्रिकल्चर. प्रोटेक्शन फ्रॉम ॲनिमल टू ॲग्रिकल्चर याचा अर्थ असा आहे की आपल्या शेतीचे संरक्षण आपण प्राण्यांपासून कशा प्रकारे करू शकतो. त्याचं नाव आहे प्रोटेक्शन फ्रॉम ॲनिमल टू ॲग्रिकल्चर. प्रोटेक्शन फ्रॉम ॲनिमल टू ॲग्रिकल्चर याचा अर्थ असा आहे की आपल्या शेतीचे संरक्षण आपण प्राण्यांपासून कशा प्रकारे करू शकतो. माझं नाव आहे साक्षी राजू जोगार आणि मी आणि नियतीने मिळून हा प्रोजेक्ट केलेला आहे. या प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांना खूप मदत मिळते व शेतकरी आराम घेऊ शकतात. हे आहे शेतकऱ्याचं शेत आणि हे आहे शेतकऱ्याचं घर. या शेतीमध्ये आम्ही असा बदल केलेला आहे की हे जे शेत आहे याच्या आजूबाजूला आम्ही वायरची फेन्सिंग केलेली आहे. या फेन्सिंगमुळे कोणी पण जर शेतात गेलं, समजा प्राणी किंवा सजीव, तर या वायरच्या फेन्सिंगला जर टच झालं तर इथे जे मोठ्या प्रमाणात लाईट्स आहेत ते प्रकाशित होणार व हे लाईट्स प्रकाशित झाल्यामुळे शेतकऱ्याला माहिती होऊन जाईल की आपल्या शेतामध्ये कोणता तरी प्राणी गेलेला आहे. या प्रोजेक्टमुळे शेतकऱ्याला आराम व त्याच्या शेतीची संरक्षण पण होऊ शकते. अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे. माझं नाव आहे नियती दिनेश पोटे. मी आणि साक्षीने मिळून हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. ही जी वायराची फेन्सिंग केलेली आहे ही कॉपरची आहे. हे जे लाईट्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात प्रकाशित होतात आणि ग्रीन अँड रेड कलरमध्ये चमकतात. शेतकऱ्याला या प्रोजेक्टमुळे खूप मदत मिळते. जेव्हा त्याच्या शेतामध्ये तो उपस्थित नसतो, त्याला घरी झोपायचे असते रातच्या वेळेस, तेव्हा कोणीही शेतामध्ये आलं, प्राणी, माणसं, लोक कोणीही शेतामध्ये आलं तेव्हा ते लाईट्स प्रकाशित होतात आणि शेतकऱ्याला माहीत पडते की त्याच्या शेतामध्ये कोणीतरी घुसलेलं आहे. तर मग तो घराच्या बाहेर निघून त्यांना हाकलून लावतो आणि शांततेने झोप घेऊ शकतो. अशी या पद्धतीने शेतकऱ्याला मदत मिळते. हा प्रोजेक्ट कशा प्रकारे वर्क करणार आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे.